मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज कसं झालं माहिती आहे का? आज आपला हा पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये मग आधी मला समजत नव्हतं काय करावं काय नाही. आत्ता आई गेले बाहेर म्हणून मग थोडं भीतीनं काढतोय ब्लॉग. तर आपण आता बनवतोय चहा. वाजले सकाळचे 7 वाजलेत आणि आता झाला आता ड्युटीचा टाईम. मला जायचं आता थोड्या वेळ, एका 5 मिनिटात ड्युटीला जायचं आहे. तर आपण लगेच चहा घ्या पिऊन लगेच रेडी होणार आहे आणि नंतर साहिलला फोन लावणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आता चहा होता आपला रेडी. चहा तर झालाय रेडी. आईने 2 कप ठेवायचं सांगितलेलं होतं, 2 कप ठेवलाय. भावाला शाळेत जायचंय पण आता. तर लगेच एक 5 मिनिटात चहा घेतो आम्ही काढून. तर चहा सोबत एकच मिनिट हे चहा टाकतोय. की तर चहा घेतलाय आपण आता. चहा सोबत बघतो खायला काय येतं. नाश्ता तर आपलं कसं आहे, मिडल क्लास फॅमिलीच असतो सगळं. आपण आता बघतोय मी खायला. अरे खायला बट्टा आहेत. हे रात्रीचे उरलेले बट्टा आहेत मित्रांनो. तुमच्याकडे यांना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग मी आता लगेच चहा बिया पिऊन रेडी होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. आपला चहा पिणं झालंय आणि बिस्तारा राहिलाय काढायचा. लगेच एक 5 मिनिटात बिस्तारा काढून घेतो, मग भेटतो तुम्हाला. बिस्तारा काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला थोडं वाईड अँगलमध्ये दिसत म्हणा आता. आणि थोडं वाईड अँगलमध्ये दिसत म्हणून आता आपण सेल्फी शूट करणार. एक 5 मिनिटात सेटअप करतो आणि तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये समोर दाखवतो काय करतो. हा शूट आहे आपल्या सेल्फी स्टिकच्या वाईड अँगल तर नाही म्हणणार, थोडं मागे गेलेलं आहे. चहा पित आहेत बघू शकता तुम्ही. तर चला फटाफट आता लगेच आपण डब्बा भरून घेणार आहे. चला एक डब्बा भरून. माझ्या भावाची अंघोळ राहिली. तो असा झोपेतून उठून चहा पितोय, ब्रशही करत नाही काही नाही. लगेच मी आता भाजी तर भरून ठेवलेली आहे मम्मीने, चपात्या भरून ठेवली 5. तर मी एकदा पूर्ण टिफिन भरून मग भेटतो तुम्हाला. आता निघलो आपण ड्युटीला जायला. रिक्षावाले मामा थांबलेले तिथं, परत येत आहेत वाटतं घ्यायला. तर मी लगेच फास्ट येतो, ते इकडेच येत आहेत. हां चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता कंपनीत गेल्यावर. कंपनीमध्ये रिक्षाचा व्हिडिओ दाखवणं विसरून गेलो मी. कसं झालं ना, रिक्षामध्ये मोबाईल काढायला जमत नव्हतं. तिथं आजूबाजूला कॅमेरे आहेत, कुठं मी फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर करणार आहे. आता सध्या आपण काय करूया, ही कॅन्टीन आहे आपली, तुम्ही बघू शकता. आता मी आलेलो आहे आणि आमच्या कंपनीचं नाव आहे, नाही एवढं सहजासहजी नाही सांगणार आहे मी कंपनीचं नाव. एकच मिनिट. इथं कसं आहे, आजूबाजूला कॅमेरे, मोबाईल काढायला जमत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जे बघताय हे माझ्या कंपनीमध्ये आणि मी इथंच काम करत असतो. सहजासहजी तो जो समोरचा मुलगा आहे तिथे मी बसलेलो असतो, काम करत असतो. आपण घातलेला आता कंपनीचा ड्रेस. सायरजला फोन केला होता, सायरज म्हणे मी 9 वाजता येणार आहे. काल त्याला स्टोअरला लावलेलं होतं. स्टोअरमध्ये कसं भरपूर काम ते असते, त्याच्यामुळे मग त्याचे पाय ते दुखत होते. हा बी होता स्टोअरला, पण वैभव बी होता स्टोअरला, पण तो काय आज बरोबर आलेला आहे. मला अपेक्षा बी नव्हती की हे दोघं येतील म्हणून. हा मर्द को दर्द नाही होता. नामत असं म्हणून चला आहे जोकचं पाठ. तर चला तुम्हाला भेटू आता डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊ. तयारच आलेलं आहे त्या कंपनीमध्ये. तुम्हाला कसं सांगा, कॅमेरामॅन भेटतो.
सगळ्यात मोठे कॅमेरा आहे आणि कंपनीवर डायरेक्ट मोबाईल हे आपले श्याम मामा आहेत. श्याम यांचं नाव, आपले माझ्यासोबत काम करणार आहे आणि ह्या बॉटल मला या रिंगमध्ये लावायच्या असतात. मी तुम्हाला जास्त दाखवण्यासाठी कॅमेरा वगैरे करतात. सुटलं आता कंपनीतून बाहेर. कंपनीमध्ये काही जास्त व्हिडिओ काढता नाही आला मला, कारण कसा प्रॉब्लेम होता माहिती आहे का, कंपनीमध्ये मोबाईल एकतर अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायला काय परमिशनही नव्हती आणि मग मोबाईलही काढला नाही. तरी मी तुम्हाला 2-3 क्लिप दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आता सध्या रिक्षाची वाट बघणं चालू आहे. रिक्षा तर काय आला नाही. आलेत वाटते रिक्षावाले मामा. आम्हाला डायरेक्टली कंपनीकडूनच रिक्षा आहे म्हणून मग काही प्रॉब्लेमच नाही आता सध्या. ही बघू शकता युवा कार्ड आहे इकडं मागं. आणि यो साईराज हो, याला सकाळी फोन केला तर 8 वाजता नाही म्हटला आणि डायरेक्ट 9 वाजताच आला भाई. शेवटी बस बी आली पण आमचा रिक्षा काही ये ना अजून. रिक्षावाल्या आम्हाला फोन करावा लागतो आता. बघूयात मग आता रिक्षाची वाट, जोपर्यंत रिक्षा येत नाही तोपर्यंत. इथपर्यंत तर नेलंय आता. पुढे बघू आता आपण काय करायचं. बघू शकता आता रिक्षामध्ये विषय चाललेला आहे. जस्ट घरी जस्ट 5 मिनिटं आधी रिक्षातून उतरलेलं. लगेच आता 5 मिनिटात तुम्हाला मी पूर्ण देवांशनगर दाखवतो. आता इथून बघा तुम्ही, पूर्ण देवांशनगर आहे आपलं. हा, ब्लॉग चालू आहे ना. हा, अरे जरूर जरूर. आत्ता जस्ट आलो घरी. सकाळपासून असं एवढं काम झालेलं आहे, खूप डोकं वगैरे ते दुखतंय. इथूनच नंतर आपलं काय सेकंड लाईनमध्ये आपलं घर. असंच आपल्या चॅनलवर बनत राहा. चॅनल आपलं सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आपल्या चॅनलवर फुल सपोर्ट दिसू द्या. बस शेवटपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असाच आपल्या आयडीला सपोर्ट करत राहा.